नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक जुनाच नाश्त्याचा प्रकार बनवतो आहे, रव्याचा उपमा। इकडे मी जाड रवा घेतलेला आहे उपमा बनवण्यासाठी। त्याच्यासोबत आपण तूप घेऊया, साखर आहे थोडीशी, काजू, वाटाणे, शेंगदाणा, कांदा, त्याच्यानंतर फोडणीचं साहित्य आहे जिरं, उडदाची डाळ घेतलेली आहे मी इथे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि वरून सजवण्यासाठी कोथिंबीर। कढईमध्ये तेल घेऊया तापवलेलं। इकडे उडदाची डाळ धुवून निथळून घेतलेली आहे, ती छान परतून घेऊया। त्याच्यामध्ये नंतर आपण शेंगदाणे घालूया, थोडेसे वाटाणे पण त्याच्यामध्ये घालून छान परतून घेऊया आपण। इकडे ही उडदाची डाळ ना छान उपम्यामध्ये अशी क्रंची लागते, मजा येते खायला त्याच्यामध्ये। शेंगदाणे घालून आणि वाटाणे घालून छान परतून झाल्यानंतर आपण इकडे मिरची घातलेली आहे फोडणीला, कढीपत्ता घातलेला आहे, थोडेसे काजू घातलेले आहेत, ते सुद्धा आपण फोडणी छान परतून घेऊया। फोडणी आपली छान परतलेली आहे, थोडंसे बाजूला काढून तिथेच जिरं घालूया फोडणीला आणि त्याच्यानंतर कांदा घालूया। हा कांदा आपण जास्त खूप परतायचा नाही आहे, तर अगदी थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे। त्याच्यानंतर रवा घालूया आणि 3-4 चमचे तूप घालून घेऊया। याच्यातच आपण हा रवा भाजून घेणार आहोत। त्याच्यानंतर चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि छान परतून हा रवा आपण याच्यात कांद्यामध्येच भाजून घेऊया। बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते आपण ह्या रव्यामध्ये ओतून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं सारं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून रवा फुलायला ठेवूया। थोडासा रवा फुलला नव्हता म्हणून मी आणखी थोडंसं पाणी घातलं। मला थोडंसं ना सॉफ्ट असा उपमा आवडतो, अगदी तो गजगजीत नाही आवडत, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घालून हा उपमा शिजायला ठेवला होता। आपला उपमा छान तयार झालेला आहे, वरून कोथिंबीर पेरूया आणि आता सर्व करूया। वाटीने आपण सर्विंग डिशमध्ये हा उपमा काढलेला आहे, त्याच्यावर कोथिंबीर पेरूया आणि ह्याच्याबरोबर ना बारीक शेव खूप छान लागते, त्यामुळे आपण बारीक शेव पण वरून पेरून घेऊया। सोबत लिंबू ठेवूया, लिंबू घालून अतिशय छान उत्कृष्ट चव येते। या उपम्यासोबत ना आम्ही नेहमी गुळाचा शिरा करतो, मी गूळ घालून शिरा केलेला आहे, याची रेसिपी मी पुढे अपलोड करेनच। आणि तुम्हाला कसा वाटला हा नाश्ता मला नक्की सांगा आणि लाईक करा। बाय।